नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांची होणार चांदी, 20 महिन्याचा एरियर तर 15 लाखाचा एरियरही मिळणार। चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका। सरकारी कर्मचारी आता नवीन आयोगाची वाट पाहत आहेत। कर्मचाऱ्यांना पगारवाढ कधी मिळणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। दरम्यान रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना जर 20 महिन्याचा एरियर दिला तर कर्मचाऱ्यांना जवळपास 15 लाख रुपये मिळू शकतात। ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 50,000 रुपये बेसिक सॅलरी आहे त्यांना 3.6 लाख ते 15 लाखापर्यंतचा एरियरही मिळू शकतो। दरम्यान आकडेवारीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र केलेल्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना हा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे असेही वर्तविण्यात आलेले आहे। वेगवेगळ्या पे लेवलसाठी एरियर किती मिळणार चला तर पाहूया। जर लेवल 1 ते 8च्या कर्मचाऱ्यांमध्ये एरियर जो मिळणार त्यामध्ये फरक असणार आहे। लेवल 1 मध्ये ज्यांची बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे त्यांना 3.6 लाख ते 5 लाखापर्यंतचा एरियर मिळणार आहे। लेवल 3च्या कर्मचाऱ्यांना 4.34 ते 6.81 लाख रुपयांचा एरियर मिळू शकतो। तर 5 लेवल असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5.84 ते 9.16 लाख रुपयाचा एरियर मिळू शकतो। तर लेवल 8च्या कर्मचाऱ्यांसाठी 9.52 लाख ते 14.94 लाख रुपयापर्यंतचा एरियरही मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच जर प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर निश्चित केला तर पगारवाढ वेगवेगळी पण होऊ शकते। कर्मचारी संघटना मात्र 3 ते 3.25 पट फिटमेंट फॅक्टर करण्याची मागणी करत आहे। जर हे मान्य झाले तर कर्मचाऱ्यांची चांदीच चांदी होणार आहे।